आपले बॉस सिंगापूरला गेलेत. हो, मी आज ऐकलं सकाळी. सो त्यांनी हा सगळा प्रोजेक्ट मला हँडओव्हर केलाय. तेव्हा मी या प्रोजेक्टचा बॉस आहे. हां, दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन सुरेश. तेव्हा सुरेश नाही, बॉस. सॉरी सुरेश सर. आदित्य, हे ऑफिस आहे, पिकनिक स्पॉट नाही. काल इतकी महत्वाची क्लायंट मीटिंग होती, अख्खी टीम तुझी वाट बघत होती आणि तू गायब. कुठे होतास? बोल, अरे उत्तर दे. प्रोजेक्ट महत्वाचा वाटत नाही का तुला? सुरेश सर, आय एम रिअली सॉरी. मला माझी चूक मान्य आहे. प्लीज मला माफ करा. पण घरी खरंच इमर्जन्सी आली होती. आईचा पाय घसरून ती पडली होती आणि घरी कोणीच नव्हतं. तिच्या आई पडली? हा? अरे काय कारण देतोय? हा? अरे मला मान्य आहे, तुझी आई खूप मोठ्या कंपनीची मालकीण आहे. किर्लोस्कर कंपनी त्यांनी उभी केली आहे. पण म्हणून काय तू त्यांच्या नावाचा गैरफायदा घेणार आहे? सुरेश सर, मी गैरफायदा घेत नाहीये. आई खरंच पडली. अरे तुझं कॅलिबर नसताना सरांनी तुला या प्रोजेक्टमध्ये इन केलं, तुझी मेहनत बघून, आणि तू तर काम चुकार निघालास. हे बघ, तुझ्या आईने ही कंपनी उभी जरी केली असली ना तरी आम्हाला फरक पडत नाही. आम्हाला या कंपनीमध्ये बेजबाबदार आणि काम चुकार माणसं नको आहेत. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. सर, मी मनापासून माफी मागतो तुमची. प्लीज मला माफ करा. अशी चूक पुन्हा कधीही होणार नाही. इथून पुढे ऑफिसची सगळी कामं मी वेळच्या वेळी पूर्ण करत आहे. आय प्रॉमिस. ठीक आहे, पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो. थँक्यू सर. पण ही पहिली आणि शेवटची ताकीद. पण 2 दिवसाचा बॅकलॉग माझ्या समोर बसून भरून काढायचा आहे. येस. आणि घरी जायची घाई करू नको, समजलं? चंद्रकांत, बायकांना सांगितलं होतं आज मी लवकरात लवकर येऊन ऑर्डर पोचवायला तुमची मदत करेन. तर काय करू?